नमस्कार. या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. खूप काही थंडी पडली आणि थंडीत खाल्ला जाणारा आपण पदार्थ बनवणार आहे. तर मुगाचं मेदगं. तर न मूग भिजवता छानपैकी मेदगं बनवणारे आपण आणि गावच्या पद्धती आणि तर तुम्ही मेदगंसुद्धा म्हणू शकता किंवा मुगाची आमटीसुद्धा म्हणू शकता. तर अशा पद्धतीचं मेदगं बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया. चला, सर्व तयारी करून घेतली आपण मेदगं बनवण्यासाठी. तर बघू शकता इथं आपण मूग घेतले, ते छानपैकी पुसून आणि भाजून घेतले डाग पडूपर्यंत. इथं लसूण भरपूर असा ठेचून, कढीपत्ता, जिरे, हिरवी मिरची, टोमॅटो, मीठ, हळद आणि इथं धना पावडर, जिरे, मोहरी. तर अशा पद्धतीचं आपण सर्व साहित्य रेडी करून घेतलं आणि लगेचच आपण कुकरमध्ये जे आपण मूग भाजून घेतले, जेणेकरून छानपैकी भाजून घ्यायचे. आता हे अगोदर भाजेल होते. तर चला, मस्तपैकी तुम्हाला सांगते, मूग घ्यायचे, स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे कोटमचे आणि मस्तपैकी डाग पडोपर्यंत तेल न टाकता भाजून घ्यायचे आणि अशा पद्धतीने कुकरच्या भांड्यात लावून द्यायचे. तर एक वाटी आपण मूग घेतले, तुम्ही कितपत बनवता त्या पद्धतीने तुम्ही, आणि 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. तर चला, मस्तपैकी इथं 2 ते 3 शिट्ट्या आपण करून घेतल्या. छानपैकी आपले कुकर थंड झाला आणि मूगसुद्धा शिजल्या गेले. तर बघू शकता, लगेचच बाकीची आपण फोडणी करून घेणार आहे. सर्व तयारी करून घेतली आणि जास्त वेळ लागत नाही. खूप छान असा पदार्थ लागतो आणि पारंपरिक गावाकडे केला जातो आणि पहिले जुने लोक खूप छान पद्धतीने करत होते. तर इथं 2 पळ्या तेल टाकून घेतलं आणि 1-1 चमचा आपण जिरे, मोहरी टाकून घेतली. इथं धना पावडरसुद्धा टाकून घेतली. तर बघू शकता, तर शाई जिरे असले तर जरूर वापरा. मी दोन्ही पण वापरले आणि लगेचच आपण इथं बाकीचे साहित्य, कढीपत्ता, हिरवी मिरची ते सर्व घालून घेतलं. कढीपत्ता आणि हिरवी मिरची, लसूण छानपैकी निवडून आणि ठेचून घ्यायचा, म्हणजे हे आपल्या मेदग्यामध्ये खूप छान चव उतरते त्याचे. तर चला, सगळं साहित्य आपण टाकून घेतलं आणि 2 ते 3 मिनटं आपण परतून घेणार आहे. लगेच टोमॅटो एक छोटा कापून घेतला तर तो सुद्धा टाकून घ्यायचा. टोमॅटो टाकल्यामुळं आपलं मेदगं किंवा तुम्ही मुगाची आमटीसुद्धा म्हणू शकता, छान प्रकारे आणि मस्त चव येते. आणि बघू शकता, 2-3 मिनटं कमी गॅस करायचा आणि परतून घ्यायचं. कुठलाही पदार्थ परतल्यानंतर खूप सुंदर लागतो आणि चव येते. तर 2-3 मिनटं परतून झालं का लगेचच आपण अर्धा चमचा इथं धना पावडर आणि हळद पावडर टाकून घ्यायची आणि तेलामध्ये अशा पद्धतीने टाकायचे, म्हणजे कलर छान येतो. तर चला, हे परतल्या गेलं का लगेच कुकरला आपण मूग शिजवून घेतले ते टाकून घ्यायचे. तर टाकून घेतल्यानंतर चांगलं 2-3 मिनटं आपण याला शिजवून घेणार आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि छान याला मोठी उकळी करून घ्यायची. जास्त शिजायची गरज नाही आहे, जेणेकरून आपण इथं कुकरला शिजवून घेतलेले अगोदरच. चला, तर मस्तपैकी इथं उकळी काढून घेतली आणि भरपूर अशी कोथिंबीरसुद्धा टाकून घ्यायची. अगोदरसुद्धा आपण इथे हिरवी मिरची दिसते, खूप छान कलरफुल आपलं मेदगं किंवा मुगाची आमटी तर खूप सुंदर दिसते. आणि बघू शकता, थोडीशी कोथिंबीर टाकून आपण थोड्या वेळासाठी उकळी करून घेणार आहे, म्हणजे जेणेकरून जी कोथिंबीर टाकली त्या रशामध्ये छान तिची चव उतरल्या जाते. पुन्हा परत आपण कोथिंबीरसुद्धा टाकणार आहे. तर कलर किती अप्रतिम आला आहे बघू शकता. खायला तितक्या चविष्ट लागतं आणि पारंपरिक पद्धतीने हे पदार्थ आहे आणि गावाकडं जरूर बनवला जातो किंवा खाल्ल्यासुद्धा जातो. तर चला, थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली. तर चला, थंडीमध्ये अशा पद्धतीचा नक्की पदार्थ तुम्ही बनवून बघा. तर चपातीबरोबर, भाताबरोबर खूप सुंदर लागतो. तर नक्की बनवून बघा. लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.